मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. शिवाजी महाराज हे नाव ऐकले की प्रत्येक मराठी मनात अभिमानाने छाती फुगते. ज्यांच्या पराक्रमाने, धैर्याचे आणि दूरदृष्टीचे हजारो किस्से आपल्याला माहिती आहेत. पण एक गोष्ट विचार करा, जगभरातील महान नेत्यांशी शिवाजी महाराजांची तुलना केली तर ग्रीसचा सिकंदर बादशाह, ज्युलियस सीझर, नेपोलियन बोनापार्ट, इंग्लंडचा राजा अल्फ्रेड, अमेरिकेचे संस्थापक वॉशिंग्टन या सर्व ऐतिहासिक महानायकांमध्ये शिवरायांचा थरार कसा होता. शककर्ता शिवाजी महाराजांनी केवळ मराठा साम्राज्यच नव्हे तर संपूर्ण भारतीय इतिहासाचे शिल्पकार म्हणून काम केलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कसे शिवाजी महाराज जगातील काही महान व्यक्तींच्या तुलनेत ठरतात. साऱ्यांपेक्षा भारी त्यांच्या रणनीती, स्वराज्याची स्थापना आणि धाडसी नेतृत्वाचा इतिहास कसा उभा आहे हे जगातील शक्तिशाली व्यक्तींसमोर ते पाहूया. सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नांनी. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन शिवप्रेमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट जरूर करा. शिवाजी महाराज आणि ग्रीसचा सिकंदर बादशाह यांच्यातील साम्य काय होते? त्यांनी आपल्या युद्धनीती कोणते अद्वितीय गुण दाखवले? ज्युलियस सीझर आणि शिवाजी महाराज यांची तुलना करताना शिवरायांचे नेतृत्व कसे विशेष ठरते? युरोपच्या नेपोलियन बोनापार्ट सारखा प्रभावशाली योद्धा असतानाही शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या लढायांची वैशिष्ट्ये काय होती? मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर आणि शिवरायांच्या राजकीय दृष्टिकोनात काय फरक होता? इंग्लंडचा राजा अल्फ्रेडने आपल्या प्रजेसाठी जे कार्य केले ते शिवाजी महाराजांच्या कार्याशी कसे जोडले जाऊ शकते? स्कॉटलंडच्या रॉबर्ट ब्रूस सारख्या स्वातंत्र्य सेनानीच्या तुलनेत शिवरायांनी स्वराज्याची उभारणी कशी साध्य केली? अमेरिकेच्या वॉशिंग्टनने स्वतंत्र राष्ट्राची स्थापना केली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत यांची तुलना कशी करता येईल? इंग्लंडचा ऑरेंजचा सरदार विल्यम याच्याशी शिवरायांची तुलना करताना त्यांची युद्धनीती आणि प्रशासनातले साम्य काय होते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या एकाच व्हिडिओत पाहणार आहोत. मित्रांनो, मराठी रियासतकार खंड 1 मधून आपण शककर्ता शिवाजी, गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या माध्यमातून ही सर्व माहिती पाहणार आहोत. कोणत्याही दोन ऐतिहासिक व्यक्तींची तुलना हुबेहूब जुळणे शक्य नाही. तथापि अशा तुलनेपासून वर्ण्य व्यक्ती मनात ठसण्यास मदत होते. शिवाजी अनेक बाबतीत लोकोत्तर पुरुष होऊन गेला. त्याने आपल्या राष्ट्राचे गुणावगुण बरोबर ओळखून लोकांना स्वाभिमान जागृत केला आणि त्यांची एकी करून त्यास नानाविध पराक्रम करण्यास उद्युक्त केले. शिवाजींपेक्षा जास्त पराक्रम गाजवणारे किंवा जास्त देश जिंकून त्याजवर राज्य करणारे पुरुष इतिहासात पुष्कळ आढळतील. पण त्यांच्या इतका गुण समुच्चय एका व्यक्तीत एकत्रित झालेला सहसा आढळत नाही. फार काय, शिवाजीत अमुक एक दोष दाखवा असा प्रश्न कोणी केल्यास आपणास बहुधा निरुत्तर व्हावे लागते. ग्रीसचा सिकंदर बादशाह इतिहासात मोठा पराक्रमी गणला जातो, परंतु सिकंदरास सर्व जग जिंकण्याची हाव होती. जिंकलेल्या प्रदेशाची सुधारणा करून राज्यव्यवस्था ठरवण्यात त्याने लक्षच घातले नाही. शिवाजी त्याच्यासारखा जगज्जेतृत्वासाठी किंवा दिगंत कीर्तीसाठी हपापलेला नव्हता. शिवाय सिकंदराच्या बापाने अगोदरच मोठे राज्य कमावून ठेवलेले होते. तशी गोष्ट शिवाजीची नव्हती. तसेच शहर काबीज केल्यावर तेथल्या लोकांची नाहक कत्तल करणे, अमोलिक ग्रंथसंग्रह जाळून टाकणे, शरण आलेल्या बंदिवानास यमसदनी पोहोचवणे व सुरादेवीच्या भक्तीत बेफाम होणे असली घोर पापे शिवाजीस कधीही शिवली नाहीत. प्रसिद्ध रोमन सरदार ज्युलियस सीझर व शिवाजी यांच्यात वरच्याहून जास्त साम्य आहे. दोघेही धोरणी राजकारण कुशल व व्यवस्थित होते. पण सीझरही जगज्जेतृत्वाच्या हवेपासून अलिप्त नव्हता. रोमन राष्ट्राच्या विस्तृत व संपन्न पायावर सीझरने पराक्रम गाजवणे व मुळात काहीच नसता शिवाजीने आपल्या राष्ट्रास स्वातंत्र्य प्राप्त करून देणे यात पुष्कळ फरक आहे. युरोपच्या इतिहासातील तिसरा मोठा पुरुष नेपोलियन बोनापार्ट होय. शिवाजी व बोनापार्ट याचमध्ये जरी अनेक बाबतीत पुष्कळ विरोध आहे तरी दोघांमध्ये साम्यही बरेच आहे. निष्ठा व कल्पक बुद्धी, लोकांवर छाप बसवण्याची विलक्षण हातोटी, राष्ट्र ऊर्जितावस्थेस आणण्याची अनावर उत्कंठा इत्यादी महान पुरुषास अवश्य लागणारे गुण दोघांच्याही ठिकाणी वसत होते. पण फ्रेंच राज्यक्रांतीने तयार केलेले आयते वातावरण नेपोलियनास मिळाले आणि शिवाजीने तसे वातावरण स्वतः निर्माण केले. हा फरक ध्यानात ठेवला पाहिजे. 18व्या व 19व्या शतकात युरोपीय राष्ट्रांचे
शिक्षणही निराळ्या तऱ्हेचे होते. ह्यामुळे हर एक विषयात नाव गाजवण्यास बुद्धिमान पुरुषास युरोपात जसा अवकाश होता तसा हिंदुस्थानात नव्हता. अर्थात मोठमोठे विजय संपादून दिगंत कीर्ती मिळवण्याची सवय बोनापार्टास युरोपात मिळाली तशी शिवाजी हिंदुस्थानात मिळाली नाही. नैसर्गिक बुद्धिमत्ता व जगाचा विस्तृत अनुभव एवढ्यावरच शिवाजीने आपली कमाई केली. फ्रान्स सारख्या संपन्न देशात विद्या, कला, लोकोपयोगी कामे इत्यादी विषयात नवीन सुधारणा करून देशास ऊर्जितावस्था प्राप्त करून देणे व सभोवारच्या इतर राष्ट्रास भावी उन्नतीचा मार्ग दाखवणे यात बोनापार्टास जी संधी मिळाली ती हिंदुस्थानच्या तत्कालीन परिस्थितीत शिवाजी शक्यत नव्हती. ऑस्ट्रेलिया, रशिया, प्रशिया, इंग्लंड इत्यादी रणशूर राष्ट्रांशी घनघोर संग्राम करण्याचे अनेक प्रसंग बोनापार्टास आल्यामुळे त्याच्याकडून युद्धकलेस जसे नवीन स्वरूप प्राप्त झाले तसे शिवाजींच्या हातूनही थोडे बहुत झाले. तेच पुढे पेशवाईत वृद्धी पावले. दुसऱ्या कित्येक गोष्टीत शिवाजी बोनापार्टाशी बरोबरी करू शकेल इतकेच नाही तर काही बाबतीत तो महत्तर दिसतो. नेपोलियनची इच्छा जरी बुध्या प्राणहानी करण्याची नव्हती तरी परिणामी त्याच्या संग्रामांनी भयंकर प्राणहानी झालेली आहे. शिवाजींच्या हातून तशी प्राणहानी झाली नाही. स्वतःविषयी अनावर महत्वाकांक्षा नेपोलियनच्या ठिकाणी होती, परंतु राष्ट्रहितापुढे स्वतःची महती शिवाजी मुळीच समजत नसे. नवीन फौज तयार करणे, किल्ले वगैरे प्रचंड कामे तयार करून देशाचा बंदोबस्त करणे, देशात सुरळीत राज्य व्यवस्था व आबादानी करणे या बाबतीत शिवाजी नेपोलियन इतकाच कल्पक व दूरदृष्टी दिसतो. नेपोलियनच्या पराक्रमाचा पाया फ्रान्स सारख्या संपन्न देशावर निर्माण झाला. शिवाजीपाशी मुळात काहीच नव्हते. सर्व देश परचक्राखाली दडपून गेलेला होता. अशा स्थितीत शिवाजीने परचक्रातून स्वराष्ट्रास सोडवून त्यास भाग्योदय प्राप्त करून दिला आणि मूळचाच स्वतंत्र असलेला फ्रान्स सारखा सुशिक्षित व सुसंपन्न देश नेपोलियनने महत्त्वपदात चढवला. यात काही अंशी शिवाजीचीच कर्तबगारी जास्त आहे. शिवाजीचे खाजगी वर्तन अत्यंत निर्मळ व पवित्र होते, तसे नेपोलियनचे नव्हते. अनावर महत्वाकांक्षा व जबरदस्त बुद्धिमत्ता यांच्या योगाने बोनापार्टने युरोपीय राष्ट्रांचे प्रखर वैर मात्र संपादिले, पण भलतीच महत्वाकांक्षा धारण न केल्यामुळे शिवाजीचे शत्रूसुद्धा निष्प्रभ होऊन त्यांच्या स्नेह संपादून राहू लागले. हा त्यांच्या सौजन्याचा प्रभाव होय. वास्तविक शिवाजीशी तुलना करण्यास सर्व बाजूंनी साजेल असा पुरुष सापडणे कठीण आहे. काही अंशी मोगल बादशाहीचा संस्थापक बाबर बादशाह यांच्याशी शिवाजीचे साम्य आहे. बाबराचे वडिलोपार्जित राज्य लयाला गेले होते. शिवाजींप्रमाणे त्याचे आयुष्य विपत्तीत गेले. अंगचे अप्रतिम साहस, बुद्धिमत्ता व सोशिकपणा या गुणांच्या जोरावर त्याने उत्तर हिंदुस्थानची बादशाही कमावली. शिवाजीप्रमाणेच बाबरही आईच्या अर्ध्या वचनात असे. बाबर शूर असून राज्यकारभारातही काही कमी नव्हता. शिवाजी महाराजांसारखा तोही अल्पायुषी झाला व तो जास्त दिवस जगता तर कदाचित त्याचाही लौकिक मोठा झाला असता. तथापि बाबरही परदेश जिंकण्याच्या दोषापासून मुक्त नाही. बाबराप्रमाणे शूर व सोशिक, अकबराप्रमाणे सर्वांवर समदृष्टी ठेवून राज्यकारभाराची व्यवस्था करण्यात कुशल, शहाजहानप्रमाणे काटकसर करून प्रजेच्या सौख्यात दंग असणारा असा शिवाजी हा प्रतापी मोगल बादशहांच्या अनेक गुणांचा निष्कर्ष होता. बाबर व अकबर याप्रमाणे शिवाजीने स्वतः संकटे भोगले असल्यामुळे गरिबांचे हाल कसे असतात हे तो चांगले समजत असे. जहांगीर किंवा शहाजहान प्रमाणे शिवाजी ऐश आरामी नव्हता आणि ऐश आराम करण्यास वडिलांनी केलेली कमाई शिवाजीपाशी नव्हती. औरंगजेबाची जबरदस्त उद्योगशीलता शिवाजीच्या ठिकाणी असूनही कपट व विश्वासघात यांच्या योगाने औरंगजेबाचा नाश झाला. ते दुर्गुण शिवाजी शिवले नाहीत. सारांश, शिवाजीशी तुलना करण्यास साजेल असा एकही पुरुष इतिहासात सापडणे कठीण आहे. इतक्यावरूनच तो लोकोत्तर पुरुष होता असे म्हटले पाहिजे. इंग्लंडच्या इतिहासातही शिवाजीसारखा पुरुष झाला नाही. इंग्लंडात स्वराष्ट्रास स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कृत्य 9व्या शतकाच्या अखेरीस अल्फ्रेड राजाने केले. त्यावेळी डेन्स लोकांनी सर्व इंग्लंड देश आक्रमून टाकला होता.
त्याजपासून थोडासा प्रदेश परत मिळून अल्फ्रेडने स्वदेशाची बाजू राखली आणि कित्येक लोकोपयोगी कामे केली. त्याबद्दल त्यास थोर ही पदवी देण्यात आली आहे. त्या मानाने पाहता शिवाजीची कामगिरी अल्फ्रेडपेक्षा पुष्कळ जास्त योग्यतेची असल्यामुळे थोर अगर त्याहून श्रेष्ठ असे पद त्यास सर्वथैव योग्य आहे. अल्फ्रेड नंतर इंग्लंडवर परचक्र आले नाही असे नाही. डेन्स लोकांनीच तो देश पुनरपी जिंकला आणि पुढे फ्रान्सातून नॉर्मन लोकांची येऊन तो देश संपूर्णपणे काबीज केला. तेव्हा इंग्रज लोकांस काहीच उपाय न राहिल्यामुळे शेवटी ते नॉर्मन लोकात मिसळून गेले आणि तसे संमेलन होण्यास त्यास साधनेही विपुल होती. अल्फ्रेडपेक्षा एका अर्थाने स्कॉटलंडच्या रॉबर्ट ब्रुसशी शिवाजींची तुलना शोभण्यासारखी आहे. अमेरिकेतील संयुक्त राज्याचा संस्थापक वॉशिंग्टन याच्याशी थोड्या बहुत अंगाने शिवाजींची तुलना करता येईल. तसेच युरोपच्या इतिहासात हॉलंड देशात स्वातंत्र्य मिळवून देणारा ऑरेंजचा सरदार पहिला विल्यम याशी शिवाजीची तुलना बऱ्याच अंशी शोभण्यासारखी दिसून येते. राजवाडे लिहितात, शिवाजींचे वर्तन न्यायाचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्मपरायणतेचे व परधर्म सहिष्णुतेचे होते. अनेक लढ्यात विजय संपादन करणे, मैदानात, समुद्र तीरावर किंवा डोंगरावर 300-400 किल्ले बांधणे, नवीन सैन्य तयार करणे, नवीन आरमार निर्मिणे, नवे कायदे करणे, स्वभाषेला उत्तेजन देणे, कवींना आश्रय देणे, नवी शहरे वसवणे, स्वधर्म स्थापन करून त्यांचे ऐश्वर्य वाढवणे, सारांश स्वराष्ट्राचा उद्धार करून स्वदेशाला स्वतंत्र व सुखी करणे, या लोकोत्तर कृत्यांनी जर कोण्या पुरुषानेच या भूमंडळाला अक्षय ऋणी करून ठेवले असेल तर ते शिवाजीनेच होय. शिवाजींची खाजगी वर्तणूक व सार्वजनिक पराक्रम इतके लोकोत्तर होते की त्यांच्याशी तुलना करण्यास जी जी म्हणून व्यक्ती घ्यावी ती या नाही त्या गुणाने शिवाजीहून कमतरच दिसेल. या अवतारी पुरुषाविषयी लिहिता लिहिता समर्थ म्हणतात, तयाची गुणमहत्तासी तुलना कैची, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतिवंत, जाणता, आचारशील, विचारशील, दानशील, कर्मशील, सर्वज्ञ, सुशील, धैर्यमूर्ती, निश्चयाचा महामेरू, अखंड निर्धारू, राजयोगी अशी नाना प्रकारची विशेषणे शिवाजीला रामदासांनी लावली आहेत. निस्पृही व स्पष्ट वक्ता अशा समकालीन ग्रंथकाराने हे गुणवर्धन केलेले आहे. हे लक्षात घेतले असता शिवाजींच्या अंगी असलेल्या जाज्वल गुणांच्या यत्तेचा अंदाज सहजासहजी करता येतो व कित्येक इंग्रज व मुसलमान बखरकारांनी या महापुरुषाची निंदा केलेली पाहून त्यांच्या मनातील कुत्सितपणाचा ठाव घेण्यास संधी मिळते. ज्या पुरुषास कधी कोणतेही दुर्व्यसन शिवले नाही, ज्याने परस्त्रीस मातेसमान मानले, ज्याने स्वधर्माप्रमाणेच परधर्मास आदर दाखवला, ज्याने युद्धात पाडाव केलेल्या शत्रूचे लोकास त्यांच्या जखमा बऱ्या करून स्वगृही पोचवले, ज्याने फौज, किल्ले, आरमार इत्यादी योजनांनी स्वदेश संरक्षणाची योग्य तजवीज करून ठेवली, ज्याने सर्वांचे आधी स्वतः संकटात उडी घालून आपल्या लोकांस स्वदेशाची सेवा करण्यास शिकवले, ज्याने अनेक जीवावरच्या प्रसंगी केवळ बुद्धी सामर्थ्याने स्वतःचा बचाव केला, ज्याने औरंगजेबासारख्या प्रतापी बादशहाचे भगीरथ प्रयत्न सतत 30 वर्षे पावेतो यात किंचित चालू दिले नाहीत. इतकेच नव्हे तर 3 राज्यांचा पडाव करून अखिल भारत खंडात अपूर्व असे स्वराष्ट्राचे स्वतंत्र राज्य स्थापन करून त्याची कीर्ती पृथ्वीवर अजरामर करून ठेवली. त्या प्रतापी व पुण्यशील पुरुषाची योग्यता पूर्णपणे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे? पुण्यास प्रत्यक्ष राहत्या वाड्यात 5 वर्षे पावेतो औरंगजेबाचे सुभेदार तड देऊन बसले, तेव्हा त्याची ती मगरमिठी सुरतेचे नाक दाबून मोठ्या युक्तीने शिवाजीने सोडवली. या त्याच्या युद्ध कौशल्याची इतिहास सदैव तारीफच करत राहील. कोणास कधी जागेरी अगर जमिनी तोडून न देणारा, न्यायाचे कामात कोणाशी भीड मुहूर्त न धरणारा, दुष्टांचा काळ पण गरिबांचा कनवाळू, एकंदर रयतेस पोटच्या मुलांप्रमाणे वागवणारा, सदैव सावध व उद्योगी, नेहमी मातेच्या अर्ध्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राशी चिंता पाहणारा,
स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म या विविध संपत्तीचे संगोपन करणारा पापभीरू परंतु रणशूर असा हा आधुनिक काळाचा अद्वितीय राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी प्राचीन पुण्य श्लोकांचे पंक्तीस बसण्यास सर्वथैव पात्र आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची तुलना ग्रीसच्या सिकंदर बादशापासून ते अमेरिकेच्या वॉशिंग्टन पर्यंत अनेक महान नेत्यांशी केली जाते. प्रत्येकाने आपापल्या काळात इतिहास घडवला, परंतु शिवरायांनी जे काही साध्य केले ते अत्यंत विलक्षण आणि अद्वितीय आहे. त्यांनी फक्त एक राज्य निर्माण केले नाही, तर लाखो जनतेला स्वराज्याचं स्वप्न दिलं. शिवाजी महाराजांच्याही दूरदृष्टी, युद्धनीती, प्रजेवर असलेलं प्रेम आणि स्वराज्य स्थापनेचं अपार धाडस हे त्यांना सर्वांपेक्षा महान ठरवतं. आजही शिवरायांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन आपण जगण्याचा मार्ग शोधू शकतो. म्हणूनच एक शिवाजी साऱ्या जगात भारी. त्यांच्या कार्याची तुलना कोणाशीही करता येत नाही, कारण शिवाजी महाराज फक्त एक राजा नव्हते, ते होते स्वातंत्र्याच्या आणि स्वाभिमानाच्या ज्वलंत प्रतीक. जय शिवराय. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंट, फॉरवर्ड व लाईकची दाद द्या आणि चॅनेल सबस्क्राईब करून साथ द्या. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.